सगळे एकत्र घेणार, एक एक काहीच नाही घेणार. ये मा चंद्रू, आवाजच नाही येत सर याचा. ये इकडे. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक विभाग, शिक्षण विभाग, ऑनलाईन एज्युकेशन या कार्यशाळेत मी बळवंत बुर्डे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत विषय विज्ञान. त्यामध्ये आपला टॉपिक आहे ध्वनीचा अभ्यास. त्यामधला उपघटक जो आहे तो आहे सोनार तंत्रज्ञान आणि त्याचे उपयोग. बघा, कालच्या तासिकेला आपण ध्वनीचा अभ्यास या पाठाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आपण ध्वनी तरंग, ध्वनीचा वेग, ध्वनीचे परावर्तन या काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण शिकलेलो आहोत. तरी देखील आज आपण सुरुवात करताना आपलं जे पूर्वज्ञान आहे ते आपण या ठिकाणी पडताळून पाहणार आहोत. बघा, ध्वनी म्हणजे काय हे तुम्हा विद्यार्थ्यांना कालच्या तासिकेला मॅडमने सांगितलेलं आहे. तरी पण मी पुन्हा एकदा तुम्हाला ध्वनी म्हणजे काय हे सांगणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ध्वनी म्हणजे काय या कन्सेप्टचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं जाणवेल की ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे. ध्वनी ही काय आहे? एक प्रकारची ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ध्वनी म्हणजेच आवाज. मग तो आवाज एखाद्या वस्तूचा असो किंवा एखाद्या प्राण्याचा असो किंवा कुठल्याही एखाद्या सजीव निर्जीव वस्तूचा असू देत. आवाज म्हणजेच ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. बघा, ही जी ऊर्जा आहे ती तरंगाच्या स्वरूपात असते. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. बघा, आवाज हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला माध्यमाची आवश्यकता असते. मग आपला जो आवाज आहे हा आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एखादं विशिष्ट असं माध्यम आवश्यक असतं. आता बघा, मी तुमच्याशी बोलत आहे. कशाच्या माध्यमातून बोलत आहे? आपल्या या मोबाईलच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हो की नाही? अगदी तसाच आपण समोरासमोर ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला आपला आवाज हा हवा या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणजेच हवा हे ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं एक प्रकारचं काय आहे? माध्यम आहे. आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी तरंगामुळे माध्यमात संपीडन म्हणजेच अधिक घनतेचे क्षेत्र आणि विरलन म्हणजे कमी घनतेचे क्षेत्र यांची एक प्रकारची साखळी निर्माण होते. बघा, तुम्ही जर कधी नदीवर गेलेला असाल किंवा समुद्रकिनारी गेलेला असाल, ज्या वेळेला तुम्ही नदीमध्ये दगडाचे खडे असं पाण्यात टाकता त्यावेळेला त्या ठिकाणी पाण्याचे तरंग काय होतात? तयार होतात, हो की नाही? मग त्या ठिकाणी निर्माण होणारे जे तरंग आहे त्यात पाण्याचे कण वर आणि खाली दोलन करतात म्हणजे हालचाल करतात. थोडक्यात जास्त घनतेच्या क्षेत्राकडून ते कमी कमी घनतेच्या क्षेत्राकडे काय करत असतात? प्रवास करत असतात. आणि त्यामुळे निर्माण झालेलं जे काही तरंग आहेत ते तरंग आपण खालीवर असं हलताना पाहतो. आणि हे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेच्या लंबवत असतात आणि त्यांना अवतरंग असे म्हणतात. याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढे आपण पाहिलेलं होतं की ध्वनीचा वेग. बघा, ध्वनीचा वेग हा तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर याला आपण काय म्हणतो? ध्वनीचा वेग असं म्हणतो. आणि मग त्यावेळेला आपण वेग काढण्यासाठी एक सूत्र देखील वापरलेलं होतं. ते सूत्र या प्रकारे की वेग बरोबर अंतर भागिले काळ. वेग बरोबर अंतर भागिले काळ. बघा, ध्वनी तरंगाची तरंग लांबी म्हणजेच ज्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो ती लॅम्बडा ह्या ग्रीक अक्षराने दाखवतात.
तर वारंवारिता म्हणजेच फ्रिक्वेन्सी ही न्यू ह्या ग्रीक अक्षराने दाखवतात. हे देखील आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. तसेच आयाम म्हणजेच अँप्लिट्यूड हा ए ने दर्शवला जातो. हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर वारंवारितेच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान म्हणजेच पिच म्हणजेच उच्च निचता ठरते. तर आयामाचे मूल्य ही ध्वनीची महत्ता म्हणजेच तीव्रता ठरवते. बघा आता या ठिकाणी ध्वनीचे स्वरमान म्हणजे काय, आपला आवाज लहान असेल मोठा असेल, आवाजामध्ये चढ उतारपणा असेल, त्याला आपण काय म्हणत असतो, स्वरमान म्हणतो किंवा पिच म्हणतो. आणि त्याचे त्या आयामाचे जे मूल्य आहे ते ध्वनीची महत्ता म्हणजेच तीव्रता हे काय करत असते, ठरवत असते. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहिलेला होता प्रतिध्वनी, ज्याला आपण इको पॉइंट्स असं म्हणतो. मॅडमने खूप सुंदर उदाहरणं दिलेली होती की तुम्ही जर एखाद्या नवीनच बांधकाम केलेल्या घरामध्ये गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केलात किंवा एकमेकांना मोठ्याने आवाज देण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी तुमचाच बोललेला जो काही आवाज आहे तो तुम्हाला प्रतिध्वनी म्हणून ऐकायला येतो. मग त्या ठिकाणी ध्वनीचे परावर्तन होताना दिसते. ध्वनीचं परावर्तन कसं होतं ते देखील आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याची रिव्हिजन करून देणार आहे. तर या ठिकाणी प्रतिध्वनी येण्याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी ध्वनीचं काय होत असतं, परावर्तन होत असतं. जसं की बंद घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी कुणीही राहत नाही, नवीनच कन्स्ट्रक्शन केलेलं असं घर आहे, किंवा तुम्ही एखाद्या उंच अशा डोंगरावर गेलात, आजूबाजूला खोल दरी आहे, त्याही ठिकाणी जर तुम्ही मोठ्या मोठ्याने आवाज दिलात तर तोच आवाज तुम्हाला काही कालांतराने पुन्हा तुम्हाला सुस्पष्टपणे ऐकू येत असतो. म्हणजे त्या ठिकाणी आपला जो प्रतिध्वनी आहे तो काय होत असतो, निनादत असतो. मग असा हा प्रतिध्वनी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रतिध्वनी स्थळ म्हणजे इको पॉइंट जवळ तुम्ही मोठ्याने ओरडल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो. अशा ध्वनीला प्रतिध्वनी म्हणतात. हा अनुभव तुम्ही नक्कीच घेतलेला असेल. मग प्रतिध्वनी होण्याचं जे कारण किंवा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येण्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण आहे ध्वनीचं काय होतं, त्या ठिकाणाहून परावर्तन होतं. ज्याप्रमाणे आपण प्रकाशाचं परावर्तन होतं हे शिकतो, अगदी तशाच प्रमाणे ध्वनीचं देखील त्या ठिकाणी परावर्तन होताना दिसून येत आहे. ज्याप्रमाणे प्रकाशाचं परावर्तन एका सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून होतं, ज्याप्रमाणे आपला आरसा आहे आणि आरशावर आपण प्रकाश किरण जर पाडलेत तर त्यावरून ते परावर्तित होऊन दुसऱ्या ठिकाणी जातात. हे आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेलं आहे, इव्हन आता देखील आपण अभ्यासत आहोत. अगदी त्याचप्रमाणे ध्वनीचं देखील परावर्तन होताना या ठिकाणी दिसून येत आहे. आणि ध्वनीचं परावर्तन होण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी एका अडथळ्याची गरज असते. मग तो अडथळा सपाट असू देत किंवा खडबडीत पृष्ठभाग असू देत, त्या ठिकाणी ध्वनीचं काय होतंय, परावर्तन होतंय. कसं होतंय पाहूया आपण. बघा, ते पाहण्या अगोदर तुम्हाला या स्लाइडमध्ये एक चित्र दिसत आहे. त्या चित्राचं नाव आहे गोल घुमट. कर्नाटक मधील विजयपूर या ठिकाणी तो बांधण्यात आलेला आहे. आणि या गोल घुमटाचं वैशिष्ट्य म्हणजे की त्या ठिकाणी आपण आवाज दिल्यानंतर, मोठ्याने आवाज दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा तोच ध्वनी ऐकायला येतो. म्हणजे प्रतिध्वनीचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहत आहोत. सतत किंवा बऱ्याचदा होणाऱ्या परावर्तनामुळे प्रतिध्वनी अनेक वेळा ऐकू येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील विजयपूर येथील गोल घुमट होय. बघा, प्रतिध्वनीसाठी आपण एक एक्झाम्पल पाहिलं. प्रतिध्वनी काय येतो हे याची देखील बेसिक जी कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे की ज्याप्रमाणे प्रकाशाचं परावर्तन होण्यासाठी सपाट पृष्ठभाग आवश्यक असतो, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी ध्वनीचं परावर्तन होण्यासाठी सुद्धा आपल्याला एका अडथळ्याची किंवा एका सपाट पृष्ठभागाची किंवा एखाद्या खडबडीत पृष्ठभागाची आपल्याला आवश्यकता भासते. त्यानंतर ध्वनीचं परावर्तन कसे होते. बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपण स्टेप बाय
स्टेप जाणारच आहोत. तर ध्वनीचं परावर्तन कसं होते पाहूया. प्रकाश तरंगाप्रमाणे ध्वनी तरंगाचे देखील घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होताना दिसते. ते देखील परावर्तनाच्या नियमांचे पालन करतात. ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मागाशीच म्हटलं की ज्याप्रमाणे आपण प्रकाशाचं परावर्तन घडवून आणतो किंवा प्रकाशाचं परावर्तन घडताना आपण पाहतो, त्यावेळेला प्रकाश परावर्तित होण्यासाठी एका गुळगुळीत पृष्ठभागाची आपल्याला गरज असते. उदाहरणार्थ काच असेल, हो की नाही. काचेवरून प्रकाश किरण हे लवकर परावर्तित होताना दिसतात. या ठिकाणी देखील तसंच आहे की ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते. याचं उदाहरण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एखादं न्यू कन्स्ट्रक्शन केलेलं एखादं घर असेल आणि त्या घरात जाऊन तुम्ही मोठ्याने जर बोलत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही बोललेला जो आवाज आहे तो तुम्हाला प्रतिध्वनी म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायला येतो. कारण त्या ठिकाणी नवीन फरशा बसवलेल्या असतील, नवीन भिंती बांधलेल्या असतील आणि त्या कशा असतात, फरशी असते गुळगुळीत, त्यानंतर भिंतीचा देखील पृष्ठभाग कसा असतो, सपाट असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला प्रतिध्वनीची जी तीव्रता आहे ती आपल्याला जास्त प्रमाणात जाणवते. ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोन करतात आणि ते एकाच प्रतलात असतात. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी की ध्वनी ज्या दिशेने जातो आणि परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोन करतात आणि ते एकाच प्रतलात असतात. म्हणजे ज्याप्रमाणे प्रकाश किरण परावर्तित होताना त्यांचे देखील परावर्तित जे कोन आहे ते परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी जसे एकरूप असतात आणि एकाच प्रतलात असतात, अगदी त्याच प्रकारे ध्वनी ज्या दिशेने जातो आणि परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सुद्धा कसे असतात, एकरूप असतात, सारख्याच कोन करतात आणि ते देखील एकाच प्रतलात असतात. ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक. आता चांगले परावर्तक आणि अयोग्य परावर्तक कोणकोणते आहेत पाहूयात. एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक असे वर्गीकरण करता येते. कठीण व सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावर्तन चांगल्या प्रकारे होते, तर पेपर, चटई, पडदे, फर्निचर यापासून ध्वनीचे परावर्तन न होता ध्वनी शोषला जातो, म्हणून यांना अयोग्य परावर्तक असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ध्वनीचे परावर्तन हा टॉपिक पाहत आहोत आणि त्यामध्ये आपल्याला ध्वनीचे चांगले परावर्तक म्हणजे काय की ज्या घटकावरून ध्वनीचं परावर्तन चांगल्या प्रमाणे होत असेल, चांगल्या पद्धतीने होत असेल, त्याला आपण चांगले परावर्तक म्हणतो. म्हणजे अगदी जसा आपण बोललो अगदी तसाचा तसा हुबेहूब आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येतो, अशा ठिकाणी परावर्तित झालेला जो ध्वनी असेल त्या ठिकाणी नक्कीच चांगले परावर्तक असतात. आणि अयोग्य परावर्तक म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपला ध्वनी शोषला जातो, आपण बोलल्यानंतर सुद्धा आपल्याला आपला प्रतिध्वनी ऐकू येत नाही, म्हणजेच काय की त्या ठिकाणी ध्वनीचे शोषक असतात, म्हणजे त्या ठिकाणी ध्वनी हा शोषला जातो. आणि मग त्याचं उदाहरण काय आहे तर कपडे, पेपर, चटई, पडदे किंवा फर्निचर. बघा तुमच्या घरामध्ये आता या सगळ्या गोष्टी असतील, कपडे असतील, पेपर असेल, चटई असेल, पडदे असतील किंवा फर्निचर देखील असेल. अशा ठिकाणी आपण कितीही जोरजोरात बोललो, अगदी बेंबीच्या देठापासून जरी ओरडलो तरी देखील आपल्याला ध्वनीचं परावर्तन जाणवेल का त्या ठिकाणी, तर नाहीच जाणवणार. कारण त्या ठिकाणी अशा काही वस्तू आहेत, कपडे, पेपर, चटई, पडदे किंवा फर्निचर किंवा अदर काही तत्सम गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टी ध्वनीला काय करतात, शोषून घेतात आणि परिणामी आपल्याला ध्वनीचं परावर्तन अनुभवता येत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की अयोग्य परावर्तक कोणकोणते. जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला गेला की ध्वनीचे अयोग्य परावर्तक कोणकोणते, तर तुम्हा सर्वांना सांगता आलं पाहिजे की घरामधील ज्या काही वस्तू आहेत, उदाहरणार्थ कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर किंवा तुमच्या अवतीभोवती असलेल्या ज्या काही वस्तू असतील की ज्या वस्तू ध्वनीला शोषून घेतात,
अशा वस्तूंना किंवा अशा घटकांना आपण काय म्हणतो? अयोग्य परावर्तक, ध्वनीचे अयोग्य परावर्तक असे म्हणतो. लक्षात आलं असेल तर आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बघा, आता आपल्याला दिलेला जो घटक आहे, आज आपण नवीन पाहणार आहोत सोनोग्राफी. दिलेला घटक आहे आपला सोनोग्राफी. माझ्या माहितीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना, इवन सर्वांना ठाऊक असेल की सोनोग्राफी म्हणजे काय. बघा, आजकाल आपण आपलं आरोग्य राखण्यासाठी, उत्तम राखण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करतो, हो की नाही? आपल्या शरीराची तपासणी करत असतो. वर्षातून 2 वर्षातून एकदा तरी आपण आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी करत असतो, जेणेकरून आपल्याला कुठला आजार बळावलेला आहे का, किंवा आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, अशा वेळेला आपण जाऊन काय करतो? दवाखान्यात जातो आणि डॉक्टरांकडनं आपण ट्रीटमेंट घेत असतो. मग या ठिकाणी सोनोग्राफी नावाचे जे तंत्र आहे, त्या सोनोग्राफी तंत्राचा उपयोग, त्यानंतर त्याचे दुरुपयोग किंवा ज्याला आपण काय म्हणूया दुष्परिणाम कोणकोणते आहेत ते देखील आपण आज स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. बघा, सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये श्राव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग शरीरांतर्गत भागांच्या चित्र निर्मितीमध्ये केला जातो. यांच्या सहाय्याने सूज येणे, जंतू संसर्ग तसेच वेदनांची कारणे यांचा शोध घेता येतो. हृदयाची स्थिती, हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था तसेच गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेताना आपण वारंवार दवाखान्यात जातो, आपल्या शरीराच्या चाचण्या करून घेतो. जर एखाद्याला काही अपघात झालेला असेल आणि त्याला इंटरनली शरीरांतर्गत एखाद्या अवयवाला सूज आलेली असेल, तर ती सूज ओळखण्यासाठी, त्याबरोबर आपल्या शरीरात एखाद्या आजारांच्या जंतूंचा काही संसर्ग झालेला आहे का, त्याचप्रमाणे आपल्या शरीरांतर्गत होणाऱ्या ज्या काही वेदना आहेत, मुका मार लागल्यामुळे आपल्याला वेदना जाणवतात, तर कुठला अवयव डॅमेज झालेला आहे किंवा कुठे आपल्याला मार लागलेला आहे, यासाठी आपण चाचणी करून घेतो आणि त्या चाचणीसाठी सोनोग्राफी तंत्राचा वापर हा केला जातो. त्याचप्रमाणे हृदयाची स्थिती, हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था, एखाद्या व्यक्तीला जर हृदयाचे आजार असतील किंवा त्याला वाटत असेल की हृदयामध्ये दुखतंय किंवा हृदयामध्ये थोडंसं पेनिंग होत आहे, तर अशा वेळेला त्या ठिकाणी ती चाचणी करण्यासाठी सुद्धा सोनोग्राफी तंत्राचा हा वापर केला जातो. तसेच गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ, म्हणजे गर्भाची वाढ कशी झालेली आहे, गर्भाची हालचाल कशी होते, हे पाहण्यासाठी सुद्धा या तंत्राचा उपयोग हा केला जातो. या ठिकाणी आपल्या समोरच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिलेलं दिसतंय बघा की सोनोग्राफी यंत्र आहे तपासणी करतानाचा. त्यानंतर गर्भाशयामधल्या जो काही भ्रूण आहे, त्या भ्रूणाची होणारी जी काही हालचाल आहे, ती हालचाल सुद्धा या ठिकाणी टिपली जाते. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत समजल्या असतील अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बघा, आता आपण याचं डिटेल्स पाहूया. सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये एक छोटी शोधणी, ज्याला प्रोब असे म्हणतात, आणि एक विशिष्ट असा द्रव वापरला जातो. शोधणी व त्वचा यांच्यातील संपर्क योग्य प्रकारे व्हावा व श्रव्यातीत ध्वनी पूर्ण क्षमतेने वापरला जावा, यासाठी हा द्रव वापरला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सोनोग्राफी या तंत्रज्ञानामध्ये एक छोटीशी शोधणी, ज्याला प्रोब असं म्हणतात, आणि एक विशिष्ट असा द्रव वापरला जातो. कशासाठी? की शोधणी व त्वचा यांच्यातील संपर्क योग्य प्रकारे व्हावा, याच्यासाठी तो द्रव वापरला जातो. त्याचबरोबर श्रव्यातीत ध्वनी पूर्ण क्षमतेने वापरला जावा, यासाठी हा द्रव वापरला जातो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्रव्यातीत ध्वनी म्हणजे काय? तर कालच्या लेक्चरला जर तुम्ही व्यवस्थित अटेन्शन दिलेलं असेल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की श्रव्यातीत ध्वनी
म्हणजे 20,000 हर्ट्स पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात. बघा, कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे मानवाला अवश्राव्य असलेले ध्वनी ऐकू शकतात आणि या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते जी आपल्याला लागू शकत नाही. तर तुम्हाला आता लक्षात आलेलंच असेल की 20,000 हर्ट्स पेक्षा अधिक वारंवारता ज्या ध्वनीची असेल त्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात. परीक्षण करायच्या भागावरील त्वचेवर द्रव लावून शोधणीच्या सहाय्याने उच्च वारंवारतेचा ध्वनी द्रवामधून शरीरामध्ये सोडला जातो. शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा शोधणीच्या सहाय्याने एकत्र केला जातो व या परावर्तित ध्वनीच्या सहाय्याने संगणक शरीरांतर्गत भागाचे चित्र तयार करतो. हे तंत्रज्ञान वेदनाविरहित असल्याने अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकशास्त्रात वाढत आहे. बघा, या ठिकाणी परीक्षण करायच्या भागावरील त्वचेवर द्रव लावून आणि शोधणीच्या सहाय्याने उच्च वारंवारतेचा ध्वनी हा द्रवामधून शरीरामध्ये सोडला जातो. त्यानंतर शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा शोधणीच्या सहाय्याने एकत्र केला जातो आणि या परावर्तित ध्वनीच्या सहाय्याने संगणक शरीरांतर्गत भागाचे चित्र तयार करतो. आणि हे तंत्रज्ञान वेदनाविरहित असल्याने अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकशास्त्रात वाढताना आपल्याला दिसत आहे. बघा, ज्या वेळेला मातेच्या गर्भाशयातील बाळाची ज्या वेळेला हालचाल टिपली जाते ती आपल्याला याप्रमाणे प्रतिमा तयार होताना दिसते सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये. तर हे जे तंत्रज्ञान आहे हे वेदनाविरहित असल्याने त्या ठिकाणी अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकशास्त्रामध्ये आपल्याला वाढताना दिसत आहे. जाऊया पुढच्या स्लाइडकडे. बघा, आपण पाहतो की आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे, परंतु या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा गैरफायदा होताना मात्र दिसत आहे. तो गैरफायदा कोणता, तर त्याबाबत मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. विज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा झालेला विकास हा मानवाच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरला असला तरी तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे अनेक दुष्परिणामही मानवी जीवनावर झालेले आहेत. सोनोग्राफी तंत्राच्या सहाय्याने आपल्याला जन्मास येणारे अर्भक कसे आहे, त्याची वाढ कशी होत आहे याचा उलगडा होतो. जसं मगाशी आपण पाहिलं की मातेच्या गर्भाशयामधील जो भ्रूण आहे त्याची वाढ व्यवस्थित आहे का, ते अर्भक कसं आहे याची आपण सोनोग्राफी तंत्राद्वारे काय करतो, त्याचा उलगडा घेत असतो किंवा चाचणी घेत असतो. परंतु मुलगा मुलगी असा भेद करत स्त्री भ्रूण हत्या होण्याचे वाढते प्रमाण देखील हा या तंत्राचा गैरवापरच आहे. बघा, परंतु अजून देखील आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, रोज टीव्हीवर एक ना एक चॅनलला बातम्या ह्या असतातच की स्त्री भ्रूण हत्या या ठिकाणी केली गेली, हो की नाही. आजकाल समाजात लोकांना स्त्रियांविषयी जो काही गैरसमज आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी आपण सगळे आटोकाट प्रयत्न करत आहोत की मुलगा मुलगी एक समान असं जरी शिक्षण आपण शाळेतून देत आहोत तरी देखील काही समाजामध्ये विशिष्ट अशा भागांमध्ये स्त्रियांना त्या ठिकाणी दुय्यम वागणूक दिली जाते आणि त्यांना देखील सन्मानाचा मार्ग मिळावा किंवा सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आपण शाळेतून हे प्रयत्न करत असतो. शाळेतून आम्ही तुम्हाला शिकवत असतो आणि तुम्ही ते शिक्षण आत्मसात करीत असता. तर या ठिकाणी आपण तंत्रज्ञानाचा जो काही अभ्यास करत आहोत त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण काही गोष्टी चांगल्या घडवत आहोत, परंतु काही त्या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम देखील पाहायला मिळत आहेत. जसं की सोनोग्राफी तंत्रज्ञानामुळे या ठिकाणी आपल्याला जन्मास येणारे बाळ जे अर्भक मुलगा आहे की मुलगी आहे हे आपल्याला अगोदरच कळतं आणि त्यामुळे जर मुलगी असेल तर त्या ठिकाणी त्या मुलीचा गर्भ हा त्या ठिकाणी काय केला जातो, नष्ट केला जातो. म्हणजे हा देखील या तंत्रज्ञानाचा एक काय आहे, गैरफायदा आहे. तर
असे न करता त्या तंत्रज्ञानाचा योग्य तोच वापर करावा, हे तुम्ही सर्वांनी आत्मसात करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण इतरांना देखील सांगितलं पाहिजे. असे भेद करणे कायद्याने शिक्षापात्र गुन्हा असून त्यासाठीच PNDT ऍक्ट तयार केला गेला आहे. बघा, सुरुवातीलाच आपण पाहिलं की विज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा झालेला विकास हा मानवाच्या प्रगतीसाठी जरी कारणीभूत ठरला, तरी देखील तोच तंत्रज्ञानाचा विकास हा मानवाच्या अधोगतीसाठी सुद्धा कधी काळी कारणीभूत ठरू शकेल, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. जाऊया पुढच्या स्लाइडकडे. बघा, आता या समोरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला पाणी दिसत आहे जे निळ्या रंगाचं. त्याच्यावरती आपल्याला एक जहाजाचं चित्र दिसतंय, बरोबर. आणि त्या ठिकाणी प्रक्षेपक, प्रक्षेपित स्पंद, पाणी, ग्राहक, परावर्तित स्पंद आणि समुद्रतळ अशी आपल्याला त्या ठिकाणी नावं दिसत आहेत. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला कल्पना आलेलीच असेल की आपण कशाविषयी बोलत आहोत. तर हे आहे सोनार तंत्रज्ञान, ज्याला आपण सोनार पद्धत असं म्हणतो. आता सुरुवातीला थोडंसं आपण सोनार म्हणजे काय याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. सोनार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो ज्वेलरी निर्माण करणारा, ज्याला आपण जवाहीर म्हणतो, हो की नाही. सोनाराचं दुकान, ज्याच्याकडनं आपण वेगवेगळ्या ज्वेलरीज, आभूषणे, दागदागिने खरेदी करतो. परंतु या ठिकाणी आपण जो शिकणार आहोत सोनार, SONAR, सोनार, तो जरा वेगळा सोनार आहे. आपल्या विज्ञानातला सोनार, त्याचं फुल फॉर्म आहे सोनारचं SONAR, त्याचा फुल फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. याचं शॉर्टकट नाव आहे सोनार. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. SONAR, सोनार म्हणजे साऊंड, SO म्हणजे साऊंड, NA म्हणजे नेव्हिगेशन आणि R म्हणजे रेंजिंग. म्हणजे फुल फॉर्म काय झाला त्याचा? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. याचं लघुरूप म्हणजे सोनार होय. बघा, पाण्याखालील वस्तूंचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्याती ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार मोजते. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी की पाण्याखालील वस्तूंचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्याती ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार हे तंत्रज्ञान काय करतं? काउंटिंग करतं, मोजते. सोनार मध्ये प्रक्षेपक व शोधक असतात. ते जहाजावर किंवा बोटीवर बसवलेले असतात. बघा, सोनार मध्ये प्रक्षेपक आणि शोधक बसवलेले असतात. ते जहाजावर किंवा बोटीवर बसवलेले असतात. बघा, मागच्या स्लाइड मध्ये जी आकृती आहे त्यावर आपल्याला प्रक्षेपक आणि ग्राहक असे दोन त्या ठिकाणी घटक दाखवलेले आहेत. बघा, बाणाने दाखवलेले आहेत ना, याच्यामध्ये बघा नावं दिसत आहेत. तर प्रक्षेपक आणि ग्राहक हे त्या ठिकाणी जहाजावर बसवलेले असतात. प्रक्षेपक श्राव्याती ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो आणि हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात. बघा, त्या ठिकाणी प्रक्षेपाचं कार्य काय आहे की श्राव्याती ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करणे. जहाजावर बसवलेलं जे प्रक्षेपक हा घटक आहे तो काय करतो की श्राव्याती ध्वनी तरंग निर्माण करतो आणि तो प्रसारित करतो. त्यानंतर हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात, समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूंवर ते आदळतात आणि ते पुन्हा काय होतात? परावर्तित होतात. जसं आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की ध्वनीचं परावर्तन होण्यासाठी आपल्याला एखाद्या पृष्ठभागाची गरज असते आणि या ठिकाणी पृष्ठभाग म्हणजे काय की समुद्राचा तळ आहे. काय आहे? समुद्राचा तळ आहे. मग त्या समुद्र तळाशी पडलेल्या ज्या काही वस्तू असतील, उदाहरणार्थ बुडालेली जहाज आहे, हो की नाही, त्यानंतर पाण्याखालच्या टेकड्या असतील, दऱ्या असतील किंवा पाणबुड्या असतील किंवा हिमनग असेल किंवा बुडालेली जहाज असतील, या सगळ्या गोष्टी असतील, त्या गोष्टी शोधण्यासाठी या ठिकाणी सोनार तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातो. याचा उपयोग देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, तो देखील मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे. तर या ठिकाणी आपण प्रक्षेपाविषयी बोलत आहोत.
प्रक्षेपक हे काय करतात की श्राव्यातील ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतात आणि हे तरंग ज्या वेळेला पाण्यामधून प्रवास करतात त्यावेळेला समुद्र तळाशी ज्या पडलेल्या वस्तू असतील, मग त्या वस्तू कोणत्या सांगितल्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला, की बुडालेली जहाज असतील, हिमनग असेल, हिमनग म्हणजे बर्फाचे मोठे मोठे जे काही खंड असतात, तुकडे असतात ते, त्यानंतर पाणबुड्या असतील, दऱ्या असतील किंवा बुडालेली जहाजे असतील किंवा इतर काही वस्तू असतील ज्या शोधण्याचा आपण प्रयत्न करत असेल, त्या वस्तूंवर हे ध्वनी तरंग आदळतात आणि ते आदळून पुन्हा काय होतात, परावर्तित होतात. आणि मग हे परावर्तित झालेले जे काही ध्वनी तरंग आहेत किंवा परावर्तित स्पंद आहेत, हे ग्राहक काय करतात, ग्रहण करतात. जहाजावर बसवलेला जो ग्राहक आहे तो काय करतात, हे ध्वनी तरंग, परावर्तित झालेले ध्वनी तरंग ग्रहण करतात आणि ग्राहकाद्वारे श्राव्यातील ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीत होते आणि त्यातून त्यांचा सुयोग्य अर्थ काढला जातो. सुयोग्य अर्थ काढला जातो म्हणजे काय, की समुद्र तळाशी पडलेली वस्तू आपल्या जहाजापासून किती अंतरावर आहे, हे हा अर्थ त्या ठिकाणी काढला जातो. श्राव्यातीत ध्वनीच्या प्रक्षेपण आणि स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो. बघा, प्रक्षेपकाकडून निर्माण केलेले ध्वनी तरंग प्रसारित करून ते किती कालावधीनंतर परावर्तित झाले आणि किती कालावधीनंतर ते ग्रहण केले गेले, याचा त्या ठिकाणी कालावधी हा नोंदवला जातो. आणि त्यानंतर ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून आणि वरील कालावधी विचारात घेऊन ज्या वस्तूपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्याचे अंतर आपल्याला काढता येते. कशाच्या माध्यमातून, सोनार या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. बघा, आता या ठिकाणी सोनार तंत्राचा जो काही उपयोग आहे तो काय आहे, की सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. समुद्राची खोली काढता येणे म्हणजे काय, की आपण समुद्राच्या ज्या भागामध्ये आपण फिरत आहोत, समजा तुम्ही जहाजावर आहात आणि त्या जहाजावर समुद्रामधल्या कुठल्या तरी एखाद्या भागामध्ये तुम्ही पोहोचला आहात, तर त्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी समुद्र किती खोल आहे हे जाणण्यासाठी त्या ठिकाणी सोनार तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. हा एक त्याचा उपयोग झाला की समुद्राची खोली काढता येणे. दुसरा उपयोग आहे पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी मगाशी सांगितलं की सोनार या तंत्रज्ञानाचे जे काही कार्य आणि उपयोग या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेली आहेत. पुनश्च एकदा सांगतो की ग्राहकाद्वारे श्राव्यातील ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीत होते आणि त्यातून त्यांचा सुयोग्य अर्थ काढला जातो. बघा, ज्या वेळेला प्रक्षेपक श्राव्यातील ध्वनी निर्माण करून तो प्रसारित करतो आणि ते ध्वनी तरंग समुद्र तळाशी एखादी वस्तू बुडालेली असेल, मग ती पाणबुडी असो किंवा एखादा हिमनग असो किंवा एखादं बुडालेलं जहाज असो, त्यावर आदळून ते ज्या वेळेला परावर्तित होतात आणि परावर्तित झाल्यानंतर ग्राहकाद्वारे ते काय केले जातात, ग्रहण केले जातात, त्यावेळेला त्यांचा एक सुयोग्य असा अर्थ काढला जातो. सुयोग्य अर्थ म्हणजे कसा, की श्राव्यातील ध्वनीच्या प्रक्षेपण आणि स्वीकृतीमधील कालावधी त्या ठिकाणी नोंदवला जातो. त्यानंतर ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून व वरील कालावधी विचारात घेऊन ज्या वस्तूपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्या वस्तूचे अंतर त्या ठिकाणी काढता येते. सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. त्याचबरोबर पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग, त्याचबरोबर बुडालेली जी काही जहाजं आहेत, या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही स्लाइड समजली असेल तर आपण पुढे जाऊया पुन्हा एकदा. बघा, आता आपण पाहणार आहोत श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग. श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग, पहिला उपयोग आहे एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्राव्यातीत ध्वनी उपयोगी ठरतो. बघा, एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण
श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग हा करत असतो. दुसरा उपयोग आहे प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यास श्रव्यातीत ध्वनी उपयोगी ठरतो. बघा, प्लास्टिकचे जे पृष्ठभाग आहेत, काही मोठ्या मोठ्या वस्तू असतील, हो की नाही, त्या जर प्लास्टिकच्या बनवलेल्या असतील आणि त्याला कुठेतरी तडा गेलेला असेल, तर तो तडा पूर्ववत करण्यासाठी किंवा ते दोन तुकडे एकत्र जोडण्यासाठी आपण श्रव्यातीत ध्वनीचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तिसरा उपयोग आहे दुधासारखे द्रव अधिक काळ टिकून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. बघा, आपण दुधापासून वेगवेगळे बनवलेले पदार्थ खातो, हो की नाही, आणि मग ते जे पदार्थ आहेत ते पदार्थ अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी, अधिक काळ जर एखादा पदार्थ राहिला तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू हे वास्तव्य करतात, बरोबर, आणि मग त्या जीवाणूंना नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी श्राव्यातीत ध्वनीचा देखील उपयोग आपण करू शकतो. हा एक त्याचा उपयोग आहे. चौथा उपयोग आहे हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान, ज्याला आपण इकोकार्डिओग्राफी असे म्हणतो. हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान श्रव्यातीत ध्वनी तरंगावर आधारित आहे. जे तंत्रज्ञान आपण आता बघितलं की नाही मगाशी मागच्या स्लाइडमध्ये, सोनोग्राफी टेक्नॉलॉजी, तर हे तंत्रज्ञान या श्रव्यातीत ध्वनी तरंगावर आधारित आहे. त्यामध्ये देखील मी तुम्हाला उदाहरण दिलं बघा, की जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मोजायचे असतील किंवा हृदयाची स्थिती कशी आहे, हो की नाही, किंवा आपल्या शरीरांतर्गत सूज आलेली आहे का, आपल्या शरीरांतर्गत कुठे काही मुक्का मार लागलेला आहे का, त्या ठिकाणी वेदना होत आहेत का, त्याचबरोबर गर्भवती स्त्रीच्या गर्भातील जे बाळ आहे, जे अर्भक आहे, त्याची वाढ व्यवस्थित होते आहे का, त्याचा आवाज आहे का व्यवस्थित, ते बाळ कसं आहे, हे सर्व जाणण्यासाठी आपण ज्या सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर करतो ते तंत्रज्ञान श्रव्यातीत ध्वनी तरंगावर डिपेंड आहे किंवा आधारित आहे. पाचवा त्याचा वापर आहे मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा श्राव्यातीत ध्वनीने मिळवता येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला आपल्या शरीरांतर्गत म्हणजे शरीराच्या आतमध्ये असणारे जे काही अवयव आहेत, उदाहरणार्थ हार्ट म्हणजे आपला हृदय असेल, किडनी असेल, फुफ्फुस असेल, ओके नाही, त्याबरोबर आपले शरीराचे इंटरनल पार्ट्स सगळे, या सगळ्यांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा आपण या श्राव्यातीत ध्वनीने मिळवू शकतो. सहावा उपयोग आहे त्याचा श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग कारखान्यामध्ये होतो, ज्या ठिकाणी हात पोहोचणे शक्य नाही अशा यंत्रांच्या भागाची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. बघा, कारखान्यामध्ये मोठमोठ्या यंत्रणा त्या ठिकाणी बसवलेल्या असतात आणि काही यंत्रणांची जी काही रचना असते ती इतकी जटिल असते की त्या ठिकाणी आपले हात पोहोचू शकत नाहीत, आणि इव्हन अशा ठिकाणच्या भागांची साफसफाई करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी श्राव्यातीत ध्वनीचा वापर हा केला जातो. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग काय काय आहेत. तुम्हाला मी प्रश्न विचारेन त्यावेळेला तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजेत. सातवा उपयोग आहे धातूच्या ठोकळ्यातील तडे आणि भेगा शोधण्यासाठी देखील या ध्वनीचा उपयोग केला जातो. कोणत्या ध्वनीचा उपयोग केला जातो? श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग धातूच्या ठोकळ्यातील तडे आणि भेगा शोधण्यासाठी सुद्धा केला जातो. तर हा आहे श्राव्यातीत ध्वनीचे जे उपयोग आपण पाहिलेले आहेत. एकूण 7 उपयोग आहेत. मी आशा करतो की तुम्हा सर्वांना श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग देखील समजलेले असतील. जाऊया पुढच्या स्लाइडकडे. हा बघा, आता तुमच्या समोर जी आकृती दिसत आहे विद्यार्थ्यांनो, ती आकृती आहे मानवी कर्ण, म्हणजे आपला जो कान आहे त्या कानाची ही आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे. मानवी कर्णरचना आपण ज्याला म्हणतो. बघा, आपण कान पाहिलेलाच आहे आपल्या सर्वांचा की जो बाह्य भाग आपल्याला दिसतोय, परंतु कानातला जो काही इंटरनल भाग आहे, हो की नाही, तो देखील या ठिकाणी अगदी डिटेल मध्ये दिलेला आहे. सुरुवातीला आपण आकृतीविषयी थोडंसं जाणून घेऊया काय काय दिलेलं आहे. मानवी कर्ण ज्याला आपण ह्युमन इयर म्हणतो, त्या ठिकाणी बघा कर्णनलिका दिलेली आहे. जी कानाची जी पोकळी आहे त्या ठिकाणी कर्णनलिका आहे.
त्यानंतर आपण जो कान पकडतो आपल्या हाताने त्याला आपण म्हणतो बाह्यकर्ण. त्यानंतर मध्यकर्ण पोकळी दिलेली आहे. नीट निरीक्षण केलं तर कानाचा पडदा देखील या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. मध्यकर्ण, त्याचबरोबर 3 हाडांची साखळी, अर्धवर्तुळाकृती नलिका दिलेली आहे, स्टेप्स, नंतर कर्णावर्त, अंतरकर्ण आणि ग्रसनीकर्ण नलिका. तर कानाचे एवढे सगळे जे काही इंटरनल पार्ट्स दिलेले दिसत आहेत तुम्हाला, तर ते सगळे अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय नाजूक असतात. हे सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या. आता सुरुवातीला आपण पाहूया मानवी कर्णाचे जे काही भाग आहेत ते पाहूया. कान हे मानवाचे महत्त्वाचे इंद्रिय आहे. बघा, कान हे आपलं सर्वात महत्त्वाचं इंद्रिय आहे, जेणेकरून आपण ज्या इंद्रियाने आपण आवाज ऐकू शकतो. कानाने आपण ध्वनी ऐकतो. ध्वनी तरंग कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो व त्या कंपनाचे विद्युत लहरींमध्ये रूपांतर होते आणि त्या श्रवण विषयक मज्जातंतूंद्वारे मेंदूकडे प्रवास करतात. कर्णाचे 3 भाग आहेत. बघा, आपण कानाविषयी या ठिकाणी पाहत आहोत. पहिल्या लाईन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कान हे मानवाचे महत्त्वाचे इंद्रिय आहे. बरोबर, आपल्या पंच इंद्रियांपैकी एक इंद्रिय आहे, म्हणजे ते खूप महत्त्वाचं आहे. याचा उपयोग आपण ध्वनी ऐकण्यासाठी करतो, आवाज ऐकण्यासाठी करतो. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी ऐकतो. त्यामध्ये पशु पक्षी असतील, आणखी काही जे काही निर्जीव वस्तू, सजीव निर्जीव वस्तू असतील, काही प्राणी असतील, काही आपले मित्र मैत्रिणी असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील. तर या सगळ्यांचे जे काही आवाज आहेत ते आपण आपल्या कानाने ऐकत असतो आणि आपल्या कानामध्ये ते एका ठिकाणी ते हे झालेले असतात स्थिर, की जेणेकरून आपण पुन्हा पुन्हा तो आवाज ऐकल्यानंतर आपण काय करतो की तो आवाज कुणाचा आहे हे सहजपणे ओळखू शकतो. म्हणजे ते आवाज आपल्या मेंदूमध्ये मस्तिष्कामध्ये एका ठिकाणी ते स्थिर झालेले असतात. पाहूया, ध्वनी तरंग कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो. बघा, ज्या वेळेला आपल्याला आवाज ऐकू येतो त्यावेळेला ते ध्वनी तरंग आपल्या कानावर पडतात. आपल्या कानामध्ये असलेला जो काही पडदा आहे तो कंपित होतो, म्हणजे थोडासा तो थरथरतो आणि त्या कंपनामुळे त्या कंपनांचे त्या ठिकाणी काय होतं, विद्युत लहरींमध्ये रूपांतर होते आणि त्या विद्युत लहरी आपल्या ज्या मेंदूमध्ये श्रवण विषयक मज्जातंतू आहेत त्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे त्या काय करतात, प्रवास करतात आणि आपल्याला सुस्पष्ट असा आवाज ऐकू येतो. तो आवाज ऐकल्यानंतर आपल्याला जाणवतं की त्या ठिकाणी आवाज हा एखाद्या लहान मुलाचा आहे, एखाद्या पक्ष्याचा आहे, की जवळच्या कुणातरी एखाद्या आपतेष्टाचा आहे. कानाचे 3 भाग पडतात. पहिला भाग बाह्यकर्ण, दुसरा भाग मध्यकर्ण आणि तिसरा भाग आहे अंतरकर्ण. बघा, कानाचे किती भाग आहेत? 3 भाग आहेत. बाह्यकर्ण, ज्याला इंग्रजीमध्ये पिन्ना असे म्हणतात. दुसरा आहे मध्यकर्ण, ज्याला इंग्रजीमध्ये मिडल इयर असे म्हणतात. आणि तिसरा भाग आहे अंतरकर्ण, ज्याला इंग्रजीमध्ये इन्नर इयर असे म्हणतात. पाहूया सुरुवातीला बाह्यकर्ण. बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीत पोहोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नरसाळ्यातून बाहेर पडावे तसे मध्यकर्णापर्यंत पोहोचतात. बघा, आपला जो बाह्य भाग आहे, जो आपण हाताने पकडू शकतो, त्याला आपण बाह्यकर्ण म्हणतो. हा काय करतो की ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीमध्ये पोहोचवतो. बघा, कर्णाचा बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करतो आणि कर्णनलिके मार्गे तो मध्यकर्ण पोकळीमध्ये पोहोचवतो. आणि या ठिकाणी झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज एखाद्या नरसाळ्यातून एखादी वस्तू बाहेर पडावी तसे ते बाहेर पडतात आणि त्याप्रमाणे ते मध्यकर्णापर्यंत पोहोचताना दिसतात. त्यानंतर पुढची भूमिका आहे मध्यकर्णाची. मध्यकर्णाचं कार्य काय आहे ते पाहूया. मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो. जेव्हा माध्यमातील संपीडन पोहोचतो
तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढवतो आणि कानाचा पडदा आत ढकलतो. तसेच जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो व पडदा बाहेरच्या बाजूने ढकलला जातो. या प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे त्या ठिकाणी कंपन होताना दिसते. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की ज्या वेळेला त्या ठिकाणी कंपन होतो, पडदा कंपित होतो, त्या कंपनांचे रूपांतर कशामध्ये होतं? विद्युत लहरींमध्ये रूपांतर होतं. आणि त्या विद्युत लहरी ज्या आहेत त्या श्रवण विषयक मज्जातंतूंद्वारे कुठे प्रवास करतात? मेंदूंकडे, की ज्या ठिकाणी आपल्या आवाजाचा भाग आहे त्या ठिकाणी त्या प्रवास करतात. त्यानंतर कानाचा तिसरा भाग आहे अंतर्कर्ण. अंतर्कर्णाविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. ध्वनिविषयक मज्जातंतूंचा भाग अंतर्कर्णाला मेंदूशी जोडतो. बघा, अंतर्कर्णाचं कार्य काय आहे की ध्वनिविषयक मज्जातंतूंद्वारे आलेले जो काही आवाज आहे तो आवाज अंतर्कर्णाला मेंदूशी जोडतो. अंतर्कर्णात गोगलगायीच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते, तिला कर्णावर्त असे म्हणतात. बघा, या ठिकाणी आपण आकृतीमध्ये पाहू शकतो कर्णावर्ताची आकृती. गोगलगायीच्या शिंपल्यासारखी दिसते की नाही, गोल गोल, तर त्याला म्हणतात कर्णावर्त. या कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन ती मेंदूद्वारे विद्युत संकेतांच्या रूपात मेंदूकडे पाठवली जातात व नंतर मेंदूत त्या संकेतांचे विश्लेषण होते. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपला जो आवाज आहे, आवाज आपल्या कानामध्ये गेल्यानंतर कानाचे पडदे काय होतात? कंपित होतात. त्या कंपनांचं रूपांतर विद्युत लहरीमध्ये होतं आणि त्या विद्युत लहरी श्रवण विषयक मज्जातंतूंद्वारे मेंदूंकडे प्रवास करतात. बरोबर की नाही? आणि मेंदूमध्ये प्रवास केल्यानंतर त्या ठिकाणी त्या मेंदूंमध्ये त्या विद्युत लहरी ज्या संकेतांच्या स्वरूपात गेलेल्या आहेत त्या संकेतांचे त्या ठिकाणी विश्लेषण केले जाते. मग विश्लेषण केले जाते म्हणजे काय? की आपण ऐकलेला आवाज हा कोणता आवाज आहे? एखाद्या पशुपक्ष्याचा आवाज आहे का? एखाद्या लहान बाळाचा आवाज आहे का? आपल्या आईचा आवाज आहे की आपल्या बाबांचा आवाज आहे की आपल्या मित्रमैत्रिणीचा आवाज आहे? याचं विश्लेषण कुठे केलं जातं? मेंदूमध्ये केले जातं आणि नंतर आपण त्या आवाजाला प्रतिसाद हा देत असतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण मानवीकरणाविषयी जाणून घेतलेला आहे. मानवीकरणाचे 3 भाग मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण. या ठिकाणी तिघांची भूमिका कशी आहे? वेगवेगळी आहे. बाह्यकरणाची भूमिका काय बघितली आपण? की ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीमध्ये पोहोचवणे. बाह्यकरणाची भूमिका काय आहे? की ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीमध्ये पोहोचवणे. मध्यकर्णाची भूमिका काय आहे? ज्या वेळेला तो पडदा आवाजामुळे आत ढकलला जातो तेव्हा ते विरलन पडद्यापाशी पोहोचते, तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो आणि पडदा बाहेरच्या बाजूला ढकलला जातो. म्हणजेच या प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे कंपन होते. मध्यकर्णाची भूमिका आहे की तो जो काही ध्वनी तरंग एकत्रित आलेला आहे तो पडद्यापर्यंत पोहोचवणे आणि पडद्याचे कंपन घडवून आणणे, हे आहे मध्यकर्णाची भूमिका. आणि तिसरे कर्ण आहे अंतर्कर्ण. तिसरा भाग आहे अंतर्कर्ण. अंतर्कर्णाची भूमिका काय आहे? की ध्वनिविषयक जे काही ध्वनी तरंग एकत्रित करून आलेले आहेत त्यानंतर पडद्याजवळ त्यांचं कंपन झालेलं आहे, त्या कंपनांचं रूपांतर विद्युत लहरींमध्ये करणं आणि त्या विद्युत लहरी मज्जातंतूंद्वारे त्यांचं विद्युत संकेताच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवले जाणं. त्याचबरोबर त्या मेंदूमध्ये गेल्यानंतर जे संकेत मेंदूपर्यंत गेलेले आहेत, आवाजाचे संकेत, त्या संकेतांचं विश्लेषण करणं हे कुणाचं काम आहे? अंतर्कर्णाचं. आणि विश्लेषण झाल्यानंतर आपण त्या आवाजाला कशा प्रकारे प्रतिसाद देतो ते आपल्यावर डिपेंड आहे. कशा प्रकारे प्रतिसाद देतो म्हणजे काय? की आपल्याला संकेत स्पष्ट झाला की आवाज आपल्या मित्राचा आहे का, मैत्रिणीचा आहे का, आईचा आहे की बाबांचा आहे की आपल्या टीचरचा आहे, तर त्या पद्धतीने आपण त्यांना काय करत असतो? प्रतिसाद देत असतो. तर अशा पद्धतीने मानवीकरणाची पूर्णपणे आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येकाची आपण भूमिका स्पष्ट केलेली आहे, प्रत्येकाचं कार्य स्पष्ट केलेलं आहे. आता आणखी थोडंसं तुम्हाला सांगतो की
कानाविषयी घ्यावयाची काळजी. जाऊया आपण पुढच्या स्लाइडकडे. बघा, आपण सुरुवातीलाच पाहिलं की कान हे ऐकण्याचे व शरीराचा तोल सांभाळणारे महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. बघा, कान हे ऐकण्याचे व शरीराचा तोल सांभाळणारे महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. कान स्वच्छ करण्यासाठी कानात काडी टोकदार वस्तू घालू नयेत. बघा, आपण नेहमी काय करतो की आपल्याला कधी कधी सवय असते की कानामध्ये आपण टोकदार काठ घालणं, नेहमी कान कोरतो, हो की नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असं करायचं नाहीये. जर आपल्याला कानामध्ये काही इजा झाली, आपल्याला वाटलं की कानामध्ये मळ साचलाय, घाण साचली, तर आपण सरळ डॉक्टरांकडे जायचं आहे. परंतु आपण स्वतः कानामध्ये कुठल्याही प्रकारच्या टोकदार काड्या घालू नयेत, जेणेकरून आपल्या कानाला इजा पोहोचेल. कान स्वच्छ करण्यासाठी कानात काडी किंवा टोकदार वस्तू घालू नयेत. तसेच इयरफोनच्या सहाय्याने मोठ्या आवाजात गाणी ऐकू नयेत. बघा, आजकाल आपण काय करतो, म्हणजे आजकालची जी जनरेशन आहे, तर नेहमी आपल्या कानामध्ये इयरफोन्स असतात आणि त्या इयरफोन्सच्या माध्यमातून आपण मोठ्या मोठ्या आवाजामध्ये म्युझिक ऐकत असतो, हो की नाही? मोठ्या आवाजात गाणी ऐकतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या कानावर त्याचे दुष्परिणाम होतात आणि आपल्याला अकाली बहिरेपण येऊ शकतं. अकाली बहिरेपण येणं म्हणजे काय की अगदी सुरुवातीच्याच काळात, म्हणजे किशोर वयातच आपले कान ऐकण्याची जी काही संवेदना आहे ती हरवून बसतात. त्यालाच आपण अकाली बहिरेपण म्हणतो. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण कानाची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आज आपण शिकलो सोनार तंत्रज्ञान शिकलो, त्याचबरोबर सोनोग्राफी तंत्रज्ञान शिकलो. जे महत्वाचे घटक, ध्वनीचे परावर्तन कसे होते हे आपण कालच अनुभवलेलं आहे. आज मी पुन्हा तुम्हाला सांगितलं. सोनोग्राफीमध्ये आपण पाहिलं की सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये श्राव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग हा शरीरांतर्गत भागांच्या चित्रनिर्मितीसाठी केला जातो. याच्या मदतीने आपल्या शरीरात सूज येणे, जंतू संसर्ग झालेला असेल किंवा काही वेदना होत असतील, त्याचबरोबर हृदयाची स्थिती, हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था कशी आहे हे पाहण्यासाठी, त्याचबरोबर गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामधील गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो, हे आपण शिकलेलो आहोत. त्याचबरोबर या तंत्राचं कार्य कसं चालतं ते देखील पाहिलं. सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा गैरफायदा कोणता आहे ते देखील आपण पाहिलेला आहे. हा गैरफायदा या ठिकाणी सांगण्याचं एकच कारण आहे बाळांनो, की जेणेकरून आपण भावी आयुष्यामध्ये या तंत्रज्ञानाचा गैरफायदा स्वतःही घेणार नाहीत आणि इतरांनाही घेऊ देणार नाहीत. यासाठी आपण काय करायचं आहे, समाज प्रबोधन करायचं आहे. आपण इतरांना देखील या तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल माहिती सांगायची आहे, त्याचा गैरवापर टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर पुढे आपण पाहिलं सोनार तंत्रज्ञान पाहिलं. सोनार तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण समुद्रात बुडालेल्या वस्तू, उदाहरणार्थ बुडालेली जहाजं, बुडालेल्या ज्या काही पाणबुड्या असतील किंवा समुद्रातल्या खोली, या सगळ्या गोष्टींची आपण शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी सोनार तंत्रज्ञान वापरलेलं पाहिलं किंवा सोनार तंत्राचा वापर आपण केला, त्याचं कार्य आणि उपयोग याविषयी आपण जाणून घेतलं. त्यानंतर श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग मी तुम्हाला सांगितलेत, 7 उपयोग सांगितले जवळजवळ, हो की नाही? एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधणे हा पहिला उपयोग. प्लास्टिकचे तुकडे किंवा धातूच्या ठोकळ्यातले तडे जोडण्यासाठी, त्याचबरोबर दुधासारखे जे द्रव पदार्थ आहेत ते अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी, आपण त्यामधले जे काही जीवाणू आहेत ते मारण्यासाठी, बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी देखील आपण या श्रव्यातीत ध्वनीचा वापर करू शकतो. आणि सरते शेवटी, सगळ्यात शेवटी आपण मानवीकरणाविषयी जाणून घेतलं. आपल्या कानात, आपला जो काही कान आहे तो पंचज्ञानेंद्रियापैकी एक असल्यामुळे त्या ठिकाणी कानाची घेतलेली काळजी, त्याचबरोबर कानाचं कार्य काय आहे, कानाचे कोणकोणते 3 भाग महत्वाचे आहेत, बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतरकर्ण, तर या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेल्समध्ये पाहिलेल्या आहेत. मी आशा करतो की शिकवलेला सर्व भाग विद्यार्थ्यांना समजलेला असेल आणि
या ठिकाणी मी तुम्हाला मूल्यमापनासाठी काही